हाय हॅलो नमस्कार. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर हा दिवस कुठला आहे तुम्हाला आता कळले असणारच आहे, कारण हा आहे होता वटपौर्णिमेचा आदला दिवस. आणि छान मस्त मेहंदी काढलेली होती आणि घरीच कोण होता त्यामुळे आधी काढून घेतली मेहंदी. पण हे खूपच जरा प्रॉब्लेमॅटिक झालेलं होतं, कारण की मागे इतकी सुंदर मेहंदी आलेली असताना सुद्धा अजिबातच रंगलेली नव्हती, कारण हा कोण खूप जुना होता आणि जी सुरुवातीची मेहंदी होते ना, तर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम झालेला असावा. तर एवढी सुंदर डिझाईन निघाली होती पण ती अजिबात रंगलेली नाही. तुम्हाला मी पुढे दाखवते माझा हात. आणि जी तळ हातावरची होती ती तर छान रंगली पण नाही रंगली. तर दुसरा दिवस उजाडलेला होता, वटपौर्णिमेचा दिवस. सगळं सकाळीच आवरून झालेलं होतं, छान रांगोळी, दिवा. आता मुलींचा अभ्यास पण सुरू होता, कारण की आता शाळा सुरू होणारच होती, त्यामुळे दुसऱ्या दिवशीची शाळा होती. पूजेचं सगळं साहित्य मी रेडी करून घेतलेलं होतं. आणि मी दरवर्षी ना वाण असं पानामध्ये, तर आपण पान तर देतोच, पण पानामध्ये ना खूप विस्कटतं, म्हणून मी थोडं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते, जसं जमेल, जेवढी आयडिया सुचेल त्या हिशोबाने. तर तेही तुम्हाला बघा, ही मेहंदी अजिबात रंगली नाही बिकॉज ऑफ तो जुना कोन आणि सुरुवातीची मेहंदी. एवढी सुंदर डिझाईन अजिबात वाटत सुद्धा नाही की मी मेहंदी काढलेली होती. तर तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे यावेळेस माझ्या घरी हे कप होते, तर यामध्ये मी 5 फळं जी असतात ना ती टाकली. आणि मला आदल्या दिवशी करवंद आणि फणस हे 2 फळं अजिबात भेटलेली नव्हती, म्हणजे मिळाली नाहीत. त्यामुळे मग मी घेतली नाही. एकीकडे होती ते खूपच गिळगिळत होतं, म्हणजे असं वाटतं की असं का द्यावं ना. त्याच्यापेक्षा मग मी आयडिया केली 5 फळं कंप्लीट करण्यासाठी. त्यामध्ये एक खारीक आणि एक बदाम टाकली. हे चालण्यासारखं आहे की नाही मला माहीत नाही, पण 5 फळं कंप्लीट करावी त्यासाठी म्हणून मी हे केलेलं होतं. आणि आपण ओटीमध्ये सुद्धा बदाम आणि खारीक असते, जर आपण ओटी भरू शकतो त्याने, तर आपण नक्कीच आपल्या सुवासिनींना हे देऊ शकतो. ह्या माझं मत होतं, मला याबद्दल खरंच कल्पना नाही, पण मी अशा पद्धतीने केलं. आणि नंतर याच्यासोबत एक पानामध्ये हा कप ठेवायचा आणि ते द्यायचं, असं मी केलेलं होतं. तर ही एक माझी आयडिया होती, जेणेकरून ते सगळं विस्कटत नाही. दिल्यावर बघा कसं इकडे पड तिकडे पड आणि ताटामध्ये सुद्धा जागा राहत नाही. तर माझा काय तो प्रयत्न मी असा करत असते. मागच्या वेळेस मी द्रोण घेतलेले होते, यावेळेस घरामध्ये हे अवेलेबल होतं तर हे घेतलं. हे सगळं झालं, पूजा झाली, पूजेचं सगळं साहित्य वगैरे काढून झालं. आणि आता मुलांची शाळा, मोठ्याची शाळा सुरू झाल्यामुळे तो लवकर येणार होता, हाफ डे होता, त्यामुळे आधी म्हटलं सगळं स्वयंपाक वगैरे करून रेडी करून ठेवायचं होतं. तर स्वयंपाकामध्ये आज फक्त साबुदाण्याची खिचडी आणि कढी बनवलेली होती, म्हणजे फोडणीचं ताक. कारण ही साबुदाण्याची खिचडी हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे. आजचं लंच हेच होतं, त्यामुळे काही हरकत नाही. सगळं तयार झालेलं होतं, छान कपडेसुद्धा झालेले होते. आणि आजचा टायमिंग होता आय थिंक 11 ते 1 वाजेपर्यंत, मला आईने सांगितलं होतं किंवा मी जे काय ऐकलं होतं ते. तर त्यासाठी म्हणून मी हे 2 ऑप्शन काढून ठेवलेले होते. कधीही साड्यांचे 2 ऑप्शन ठेवा, कारण ब्लाऊज कधी होईल कधी नाही होईल किंवा काहीतरी प्रॉब्लेम होतो. तर हा ऑप्शन मी चूज केला, जो पिंक साडीचा होता. आणि ही मी व्यवस्थित रेडी झाली आहे. याच्या ब्लाऊजचा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे हे ब्लाऊज वेगळंच घातलेलं होतं मी, पण याला मॅच झालं. आणि अशी छान तयार झाली. आणि हा जो साज दिसतोय तो कोल्हापुरी साज आहे, जो कोल्हापूरवरून माझ्या बहिणीने आणलेला होता. मी म्हटलं आपल्याकडे साजच नाही आहे तर एक ट्राय करावा, तर तिने ही वेगळ्या डिझाईनचा तो साज आणलेला होता, तो आवडला मला. आणि काठापदरांच्या साडीवरच हा साज छान दिसतो. तर अशा पद्धतीने मी ते छान तयार झालेली होती. आणि ही माझी पूर्ण तयारी अशा पद्धतीने. मैत्रीण होती त्यामुळे छान शूट करून दिलं तिने मला. पण सगळ्यात आधी मैत्रिणीचं एक म्हणणं होतं की कविता तू सेम टू सेम आज तुझ्या मम्मीसारखी दिसते, कारण की मधून मी असा भांग काढलेला होता, शक्यतो मी काढत नाही. आणि बोली तिने पाहत्या क्षणी म्हटलं की तू सेम मम्मीसारखी दिसतेस आज. म्हटलं वा, चांगली कॉम्प्लिमेंट आहे. आणि मग तिच्याच मुलीला घेऊन मी छान वडाकडे गेले. आज पाऊस नव्हता, हे खूप चांगली गोष्ट होती. छान पूजा वगैरे झाली, सगळं व्यवस्थित आटोपलं आणि पूजा छान दिसत होती. म्हणजे असं तेव्हा तर मी चांगलीच पूजा करतच होते, पण आता हे जे शूट झालेलं बघते ना, व्हिडिओज बघते, तर चांगलं वाटतंय मला की आजूबाजूला पण छान मस्त लेडीज आहे, पूजा करतात, आपण करतोय. तर जशी सगळेजणं करतात तशा पद्धतीने मी सुद्धा गेलेली होती. तर माझ्या शेजारी ही जी लेडीज आहे ना, हिला म्हणजे आता आपण बोलतोच ना, तर तिचं म्हणणं होतं की 7 फेरे नाही मारायचे, आपल्याकडे जेवढा धागा असतो ना तो बिंडाळा पूर्ण संपवायचा असतो, असं तिचं मत होतं. तर म्हटलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे म्हटलं ही तुमची, पण म्हटलं आमच्याकडे 7च मारतात, त्यामुळे म्हटलं आम्ही 7च फेरे काढणार. तर बोले मेरा तो बहुत ज़्यादा हो जाएगा, म्हणजे ती गुजराती होती, तो बोले मेरा तो बहुत ज़्यादा हो गया, 7 जन्म नहीं, मुझे तो जन्म जन्म चाहिए. बोले वेरी गुड, अच्छा है ना. बोले आपका लक बहुत अच्छा है, तो आप लोग में ये सब करते हैं ऐसा.
तर ज्याची ज्याची श्रद्धा असते, बाकी काही नाही. आपल्याकडे 7 फेऱ्यांना जास्त महत्त्व आहे किंवा आपण ह्या गोष्टी पूर्वापार करत आलेलो आहोत. थोडेफार बदल ठीक असतात, पण जे मनाला पटतात तेवढे बदल माणसाने करावे, जे योग्य आहेत असं माझ्या मते तरी. मी कोणाला काहीच सांगू शकत नाही. पण तिचं ते होतं की तिचा जो बिंडाळा होता ते पूर्ण धाग्याचा ते संपवणार होती आणि तेव्हा तिचे फेरे कंप्लीट होणार होते. तर अशा पद्धतीने आमचं छान असं वटपौर्णिमा साजरी झाली आणि छान घराजवळच झाड आहे. आता आधी काही वर्ष म्हणजे आम्हाला माहीतच नव्हतं खरं म्हणजे, त्यामुळे घोडा गोंधळ व्हायचा. पण म्हणजे मग कधी मी घरी करायची, कधी आम्ही गार्डनमध्ये मैत्रिणी मिळून करायचो. पण झाडाजवळ जाऊनही चांगलंच वाटतं, त्यामुळे अजून नवीन नवीन मैत्रिणी भेटतात आपल्याला आणि हळदी कुंकू वगैरे आपण जे काही असतं ते सगळं करतो. तर तुमचीही वटपौर्णिमा अशी छान साजरी झालेली असणारच आहे. आणि यावेळेस असं झालं की आमचे मिस्टर इथे नाही आहेत, म्हणजे आता तुम्ही जो व्हिडिओ बघाल तोपर्यंत ते आलेले आहेत घरी, पण गेले 8-10 दिवसापासून ते इथे नव्हतेच. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी मिस्टर नव्हते घरी. तर असं वाटत होतं की असावे. तर नेमका हे करतानाच मला फोन येत होता त्यांचा, पूजा करतानाच. तर मी म्हटलं तर मी पूजा थांबवून त्यांचा फोन घेऊ का, म्हणून म्हटलं थांब तू पूजा थांबव. म्हणजे त्यांना सांग की ठीक आहे, काय हरकत नाही, नंतर आपण बोलू म्हणून. तर अशा पद्धतीने माझी वटपौर्णिमेची पूजा संपन्न झालेली आहे. ही साडी आणि हा साज कसा दिसतो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. ही आय थिंक मुनिया पॅटर्न म्हणतात ना याला, अशा डिझाईन्सला ज्या काठापदराच्या साड्या त्याला मुनिया पॅटर्न म्हणतात. हे मला माहीत नव्हतं, आत्ता कळतं. तर ही होती माझ्यासोबत आलेली, जिने मला छान छान शूट करून दिलं. तिला मी थँक्यू म्हटलं थँक्यू सो मच, तू होतीस म्हणून आज झालं. आणि तिथे नंतर एक असा छान नाही म्हणता येणार त्याला, गोंधळच झाला तो. छान असं वडाचं झाड बघा छान व्यवस्थित पसरलेलं आहे. तिथे आल्या 2 गायी, ज्याने त्यामुळे ना सगळेच जण खूप घाबरून गेले आणि सगळ्यांचे जे फेरे मारताना ते थोडेसे थांबले, कारण एकदमच त्या अंगावर आल्यासारख्या झाल्या होत्या. आमची तर पूजा वगैरे सगळं आटोपली होती. आम्ही जायला निघालो तेव्हा हा प्रकार घडला. तर थोडी भीतीच वाटते ना, कारण की ही तर त्यांची नेहमीच आहे. आम्ही आज त्यांच्या याच्यावर कब्जा केलेला होता, नाहीतर त्या तिथे नेहमी येतात. तिथे सगळे भाजीवाले फ्रुट्सवाले असतात, त्यामुळे ते तिकडे नेहमी येतात, त्यांचं खाणं पिणं होतं. आणि बस मी आता घरी आलेली होते, सगळं चेंज वगैरे करायचं होतं मला. आणि या छान छान शूट केलेलं आहे मी, तर ते तुम्ही नक्की बघा. आणि हा बघा किती चांगला, आता इंस्टाग्रामवर एक छान रील आलेली आहे की आपण असं छान हातामध्ये दाखवायचं आणि मग परत ते सगळं दाखवतात. तर अशा पद्धतीने छान आमची वटपौर्णिमा साजरी झालेली होती. कशी दिसते नक्की सांगा. आणि हा पौर्णिमेचा चंद्र माझ्या घरातून किती सुंदर दिसत होता, मस्त वाटत होता. कॅमेऱ्यामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी कैद होत नाही, पण रिअल बघायला खूप छान वाटतं. आणि सकाळी साबुदाण्याची उसळ खाल्ल्यामुळे मला थोडासा कंटाळा आलेला होता, म्हणून मी छान गाजराचा हलवा बनवलेला होता. आणि संध्याकाळी मुलांनी टोस्ट बनवले आणि गाजराचा हलवा. अशा पद्धतीने आम्ही मस्तपैकी आमचं डिनर जे आहे ते कंप्लीट केलं. साबुदाण्याची उसळ ना त्या दिवशी खावीशी वाटत नाही ज्या दिवशी उपवास असतो, नंतर खावीशी वाटते ज्या दिवशी काहीच नसतं. तर असा होता माझा वटपौर्णिमेचा छोटासा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही छान छान रील्स आणि व्हिडिओ काढले असणारच आहे, कारण की हा आपला सण आहे. छान सजायचं, नटायचं आणि छान छान रील किंवा फोटो आठवणीसाठी जपून ठेवायचे. तर तेही मी सुद्धा तेच केलेलं होतं. तर चला भेटूया एका नवीन छानशा व्हिडिओसोबत. असा प्रयत्न नक्की करत राहीन. तर तुम्ही मला सपोर्ट नक्की करा. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. बाय.